बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। हवेतील धुळीकण आणि उष्मा कमी व्हावा या हेतूनं कोल्हापूर महापालिकेनं वॉटर स्प्रिंकलर टँकर खरेदी केलाय। पण 40 ते 50 लाख रुपये किमतीच्या टँकरसाठी महापालिकेनं चक्क 1,32,00,000 रुपये मोजले आहेत। याबद्दलचं रोखठोक वृत्त बी न्यूजनं गुरुवारी प्रसारित केलं। त्यानंतर महापालिकेच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले। या टँकर खरेदी व्यवहाराची चौकशी व्हावी आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांवर प्रशासकांनी कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे। दरम्यान स्प्रिंकलर टँकर खरेदीमध्ये किमान 60 ते 70 लाखाचा ढपला पडला असून आता कोल्हापुरात याच विषयाची चर्चा सुरू झाली आहे। कोल्हापूर महापालिकेत गेली 4 वर्ष प्रशासक राज सुरू आहे। त्यामुळे महापालिकेचा सर्व कारभार अधिकाऱ्यांच्या हातात आहे। शहरातील सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधांबरोबरच पाणी पुरवठा यंत्रणाही कोलमडून गेली आहे। आठवड्यातील 3-4 दिवस तरी नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय। या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज माजी नगरसेवकांनी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या समवेत बैठक घेतली। भूमिगत पाईपलाईनद्वारे होणारा गॅस पुरवठा, त्यासाठी झालेली खुदाई, स्ट्रीट लाईट, खेलो इंडिया योजनेअंतर्गत महापालिकेला केंद्र सरकारकडून आलेला 1.5 कोटी रुपयांचा निधी, टिपर चालकांचा मनमानी कारभार, घरफाळा वसुली, उद्यानांची दुरावस्था, अपुरा कर्मचारी वर्ग अशा विविध विषयांवर माजी महापौर सुनील कदम आणि सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळानं प्रशासकांची भेट घेतली। सुमारे 1 तास चाललेल्या या बैठकीत सर्व माजी नगरसेवकांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर खुलासा करण्याचा आग्रह धरला। तसेच महापालिकेनं थेट दुप्पट ते तिप्पट किमतीत खरेदी केलेला वॉटर स्प्रिंकलर टँकरचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला। बी न्यूजच्या गुरुवारच्या बातमीपत्रातील वृत्ताचा दाखला देत या वॉटर स्प्रिंकलर टँकर खरेदी व्यवहाराची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केली। ऐकताना त्याबद्दल पेपर आज एक सोशल मीडियावर बातमी फिरत आहे की 1,35,00,000 रुपयाचं पाणी फवारणीचं मशीन घेतलंय। त्याची टेंडरची चौकशी करा, कारण केंद्र शासनाच्या माध्यमातून इनकॅप म्हणतो त्याला आपण, धूळ होऊ नये म्हणून रस्ते धुण्यासाठी, आता मुंबई महानगरपालिकेने पण रस्ते धुण्यासाठी जिथं धूळ उडते तिथे स्प्रिंकलर लावण्यासाठी चांगली योजना आहे केंद्राची। दिवसात तिने अहवाल त्यावरती प्रतिक्रिया द्यावी लागेल त्यांना। आम्ही त्यांना त्याबद्दल आता सूचना केलेल्या आहेत। यामध्ये टेंडरमध्ये काय झाले आणि बाकीच्या महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने त्याची खरेदी झालेली आहे त्याची माहिती मागवा। आलेले टेंडर चांगल्या कंपन्यांचे बरोबर आहेत का, डमी टेंडर आहेत हेच चेक करा, अशी सूचना आम्ही आयुक्तांना दिलेली आहे। दरम्यान गेल्या आठवड्यात कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा आणखीन एक प्रस्ताव महापालिकेनं शासनाकडे पाठवलाय। त्यामध्ये 18 गावं आणि 2 MIDC यांचा समावेश आहे। त्याबद्दलही सत्यजित कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। महापालिकेच्या हद्दवाढीला कोणाचाही विरोध नाही, पण यापूर्वी 15 वर्ष महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीनं कोणतीही विकास कामं केली नाहीत। त्यामुळेच हद्दवाढीतील प्रस्तावित गावं महापालिकेच्या हद्दीत येण्यास तयार नसल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूर शहरातील 1 लाखाहून अधिक मिळकतधारकांना गेली 20 वर्ष घरफाळाच लागू नसल्याची गंभीर बाब माजी महापौर सुनील कदम यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या निदर्शनास आणली। तसाच सध्या जाहीर केलेल्या घरफाळ्याच्या अभय योजनेला आणखीन 1 महिना मुदतवाढ द्यावी अशी मागणी सुनील कदम यांनी केली आहे। यावेळी झालेल्या चर्चेत विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, कविता माने, नंदकुमार मोरे, अजित मोरे, राजसिंह शेळके, शशिकांत भालकर, भाग्यश्री शेटके, अर्चना पागर, सीमा कदम यांच्यासह अन्य माजी नगरसेवकांनी सहभाग घेतला।